नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांच्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत. चला तर मंडळी, थंबनेलला दाखवल्याप्रमाणे आज मी तुम्हाला नाचणीच्या पिठामध्ये अर्धा वाटी रवा घालून तर बघा ही रेसिपी दाखवणार आहे. चला तर मग जरा वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. त्याकरिता 1 वाटी नाचणीचे पीठ घेतले, ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतले. ही रेसिपी चवीला अतिशय सुंदर, टेस्टी व चविष्ट अशी बनते. लहान मुलांना आवडीने खातील अशी चविष्ट. नाचणीचे पीठ मिक्सरच्या भांड्यात घालून घेतल्यानंतर अर्धा वाटी रवा तेही मिक्सरच्या भांड्यात घालून घेतले. नंतर 1 हिरवी मिरची घेतली, ती तोडून मिक्सरच्या भांड्यात घातली. हिरव्या मिरचीचा वापर जर तुम्ही मोठ्यांकरिता बनवत असाल तर जास्त करू शकता, लहान मुलांकरिता बनवत असाल तर त्यांच्या तिखटानुसार घालू शकता. मी एकच घालत आहे. नंतर त्या 4-5 लसूण पाकळ्या घातल्या, कोथिंबीर घातली, अर्धा चमचा जिरे घालून घेतले व अर्धा वाटी ताक घालून घेतले. ताकाऐवजी तुम्ही दह्याचा सुद्धा वापर करू शकता. त्याचप्रमाणे चवीनुसार मीठ सुद्धा घालून घेतले. जर तुमच्याकडे ताक नसेल तर तुम्ही दही सुद्धा वापरू शकता. चमच्याच्या साहाय्याने चांगले मिक्स करून घेतले. नंतर त्याच वाटीने 1 वाटी पाणी घेतले, पण पाण्याचे प्रमाण जरा प्रमाणातच टाकावे. मी पहिले अर्धा वाटीच पाणी घातले आहे व चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेतले. नंतर मिक्सर फिरवून चांगली त्याची एकजीव अशी पेस्ट तयार करून घेतली. बघा, या पद्धतीने आपले मिश्रण तयार झाले पाहिजे. ते मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेतले व चमच्याच्या साहाय्याने चांगले मिक्स करून घेतले, म्हणजे त्यात असलेल्या गुठळ्या वगैरे राहत नाही. मिश्रण चांगले मिक्स करून घेतल्यानंतर त्यावर झाकण ठेवले व 10 मिनिटाकरिता बाजूला ठेवले, म्हणजे घातलेला रवा चांगला मुरला जातो. बघा, 10 मिनिटानंतर त्यात 1 चमचा इनो घालून घेतले व त्यावर चमचाभर पाणी सोडले, म्हणजे इनो चांगला फुलला जातो. पाणी घातल्यानंतर चमच्याच्या साहाय्याने चांगले मिक्स करून घेतले. सर्व साहित्य चांगले मिक्स करून झाल्यानंतर आता पुढील प्रोसिजर तयार करूया. गॅसवर पॅन ठेवला. पॅन गरम झाल्यानंतर त्यावर थोडेसे तूप घालून घेतले. तुपाऐवजी तुम्ही तेल सुद्धा वापरू शकता किंवा बटर सुद्धा वापरू शकता. मी तूप घालत आहे. तूप चांगले पसरून घेतले व त्यावर चमच्याच्या साहाय्याने तयार केलेले मिश्रण घालून घेतले. अगदी दाखवते त्याप्रमाणे मिश्रण चमच्याच्या साहाय्याने पसरून घेऊया. चवीला अतिशय सुंदर, जाळीदार, टेस्टी असे नाचणीचे आंबोळी तयार होते. हे आंबोळी तुम्ही लहान मुलांकरिता किंवा मोठ्यांकरिता सुद्धा बनवू शकता. आपल्या मुलांना सर्व कॅल्शियमयुक्त, प्रोटीनयुक्त, हेल्दी असा आहार आपल्या मुलांच्या पोटात जावा असं सर्वच आयांना वाटतं. त्याकरिता ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. एकदा जर मुलांना बनवून दिले तर त्यांना समजणार सुद्धा नाही की हे नाचणीच्या भाकरीचे आंबोळी आहे. एकदा बनवून दिले तर पुन्हा पुन्हा बनवून मागतील अशी चविष्ट आंबोळी तयार होते. नंतर त्यावर 2 मिनिटाकरिता झाकण ठेवले व वाफ काढून घेतले. पुन्हा झाकण काढून त्यावर थोडेसे तूप पसरून घेतले व चमच्याच्या साहाय्याने कडा काढून घेतल्या व पलटी करून घेतले. बघा, जराही चीर किंवा फाटत नाही. अगदी अलगद अशी आंबोळी तयार होते. असे दोन्ही बाजूने चांगले भाजून घेतले व आंबोळ्या काढून घेतल्या. याच पद्धतीने सर्व आंबोळ्या तयार करून घेतल्या. सर्व आंबोळ्या मी जाळीवर काढत आहे, म्हणजे चिपकत नाही. चवीला अतिशय सुंदर, टेस्टी व पौष्टिक अशा आंबोळ्या तयार होतात. ही आंबोळी तुम्ही आवडेल त्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा चटणी नसेल तरी चालते. चवीला खूप सुंदर, टेस्टी अशी लागते. एकदा नक्की ट्राय करा. अगदी जाळीदार, लुसलुसीत, अगदी पौष्टिक व हेल्दी अशी आंबोळी तयार होते. लहान मुलांना रोज रोज टिफिनला काय द्यायचा हा प्रश्न जर तुमच्या पुढे उभा राहत असेल तर ही आंबोळी एकदा नक्की ट्राय करा. बघा, बनवायला अगदी सोपी, चवीला अप्रतिम व तसेच कमी वेळात झटपट तयार होणारी रेसिपी. बघा, ही आंबोळी दह्यासोबत सुद्धा खाऊ शकता. अगदी मऊ, लुसलुशीत, जाळीदार अशी आंबोळी तयार. एकदा नक्की ट्राय करा. असेच कमीत कमी साहित्य वापरून झटपट तयार होणाऱ्या रेसिपीज बघण्याकरिता अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.